नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र पांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देऊन सुरुवातीला थोडक्यामध्ये 48 तासामध्ये काय हवामान असेल हेही समजून घेणार आहोत. समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये आज पावसाळी परिस्थिती दिसते. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या काही उत्तरेला पावसाळी वातावरण आहे आणि हा अंदाज आपण गेले 2-3 दिवसापासून दिलेला होता आणि तो समोर आपल्या आहे. आता हवामानात बदल असे होत आहेत की अरबी समुद्रात यापूर्वी फारसे ढग नव्हते, परंतु अरबी समुद्राच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे तसं भारतातील वातावरण आता विरळ होत चाललेलं आहे. जुलैचा जो पावसाचा प्रवाह होता तो कमी होतोय. आपला अंदाज मुळात मॉडेल बेस आहे आणि मॉडेलमध्ये जे काही दाखवलं जातं त्याचा आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. उद्या हलक्या कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेशवर असल्यामुळे विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं पावसाळी वातावरण राहील. ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात राहू शकते. मात्र मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आता उघडपीकडे सरकलेलं आहे. कोकणातही अधूनमधून हलक्या सरी होऊ शकतात. आता इथून पुढे पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहील. आपण 30 तारखेला बघतो की बहुतांश महाराष्ट्रातील पाऊस हा उघडलेला असेल आणि सूर्यदर्शन बऱ्याच ठिकाणी होईल असाही अंदाज आहे. स्कायमेटनुसार उद्या 29 तारखेला उत्तर महाराष्ट्रात थोडं वातावरण राहू शकतं, कोकणात थोडं वातावरण राहू शकतं, परंतु पावसाचा जोर कमी होतो. तीच परिस्थिती 30 तारखेलाही आहे, परंतु महाराष्ट्रात बहुतांश उघडीप निर्माण होईल. ढगाळ परिस्थिती जरी असली तरी फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात असणार नाही. कोकणात मात्र हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत. तो की 28 तारखेला आता बऱ्यापैकी उघडीप दिसू लागली आहे. उद्या 29-30 तारखेला देखील महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होत चाललं आहे. थोडं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिकच्या पश्चिमी भागात आणि कोकणामध्ये केवळ आता पावसाचं वातावरण राहणार आहे. इतरत्र कडकडीत सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. आपल्याला उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये, अकोला, अमरावती, थोडंफार वाशिम, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिकच्याही काही भागामध्ये आणि धुळे, नंदुरबारमध्ये देखील पावसाळी वातावरण राहणार आहे आणि कोकण किनारपट्टीलाही पावसाळी वातावरण राहील. एकूणच हे पावसाचं वातावरण आता हळूहळू उत्तर गुजरातकडे सरकत असल्यामुळे याचा प्रभाव कमी होईल, परंतु विदर्भात 29 तारखेला याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता. एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत जाईल. महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होण्यासाठी 30 तारखेपासून सुरुवात होईल. अधूनमधून ढगाळ परिस्थिती राहील. थोडंफार पावसाचं वातावरण असू शकतं, परंतु त्याचा प्रभाव फारसा नाही. म्हणजे अगदी मुसळधार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस वगैरे महाराष्ट्रात आता 30 तारखेपासून तरी जाणवत नाही.